इंटेलिजन्स ब्युरोमध्ये यानी की IB मध्ये सिक्युरिटी असिस्टंट किंवा एक्झिक्युटिव्हच्या भरती निघालेल्या आहेत. 4,987 जागासाठी भरती आहे मित्रांनो. आणि इथे कास्टवाईज जागा दिलेल्या आहेत. तर आपण महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत त्या बघूया. ठीक आहे, OBC वगैरे. तर मुंबई नागपूर या ठिकाणी जागा आहेत. लोकल लँग्वेज असेल मराठी. ठीक आहे. आणि यांना क्वालिफिकेशन आहे मित्रांनो, फक्त 10वी पास पाहिजे. 18 ते 27 एज पाहिजे आणि 10वी पास पाहिजे. ठीक आहे. आणि पे सायकल म्हणजे सॅलरी किती असेल, 21,000 ते 69,100 म्हणजे 70,000पर्यंत आणि प्लस इतर अलाउन्स म्हणून 80,000पर्यंत जाते ती सॅलरी. ठीक आहे. ग्रुप Cच्या नॉन गॅजेटेड पोस्ट आहेत ह्या. आणि याला मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास पाहिजे. ठीक आहे. आणि सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, डोमिसाईल सर्टिफिकेट अँड नॉलेज ऑफ ॲनी लोकल लँग्वेज. तुम्हाला जर इतर लँग्वेज लोकल लँग्वेज म्हणजे 10वी म्हणजे तुमचं मराठी विषय असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि खूप चांगल्या पोस्ट आहे मित्रांनो, 10वी पासवरती आहे. आता बघूया एक्झाम कसं आहे ते. आणि व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा, तुम्हाला अप्लाय कसं करायचं आणि प्रिंट काढेपर्यंत संपूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता एक्झामिनेशन कसं असेल ते बघूया. सिलेबस काय आहे तर टायर 1 टायर 2मध्ये एक्झाम असेल. टायर 1चं सिलेबस आहे जनरल अवेअरनेस, क्वांटिट्यूड, अप्टिट्यूड, नंबरिकल, रिझनिंग वगैरे असेल, इंग्लिश लँग्वेज असेल आणि जनरल स्टडी. आणि याला 1/4 हे आहे नेगेटिव्ह, म्हणजे 4 प्रश्न तुमचे चुकले तर आलेल्या मार्कामधनं 1 मार्क तुमचं कटेल. 100 मार्क्ससाठी असेल टायर, 1 तास टाईम असेल. ठीक आहे. आता टायर 2 बघूया. टायर 2 हे रायटन एक्झाम असेल. तुम्ही लोकल लँग्वेज मराठी सिलेक्ट केलं असेल तर मराठीमध्ये 500 शब्द तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागेल, म्हणजे लिहावं लागेल. 50 मार्कासाठी असेल, 1 तास टाईम असेल. टायर 2 टायर 3मध्ये इंटरव्ह्यू असेल 50 मार्कासाठी. ठीक आहे. तर हे झालं एक्झामिनेशन आणि तुमचं सिलेक्शन प्रोसेस कसं आहे ते आपण संपूर्ण हे बघितले. आता बघूया अप्लाय कसं करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, लास्ट फॉर्म चालू झाले 26 जुलैपासून आणि लास्ट डेट आहे याची किती, 17 ऑगस्ट. आणि पेमेंट करायचं 19 ऑगस्ट असेल. तो 26 जुलै तर 17 ऑगस्टमध्ये तुम्ही अप्लाय करून घ्या. आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कसं अप्लाय करायचं ते बघूया ऑनलाईन आपण. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊ शकता अप्लाय करण्यासाठी. तरी ते अगोदर रजिस्ट्रेशन करायचं. 26 जुलैपासून अप्लाय करण्याची डेट चालू झालेली आहे. 26 ते लास्ट डेट आहे 17 ऑगस्ट. ठीक आहे. तर आपण अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. तर मित्रांनो, अशा रीतीने ओपन झालं आहे. तर आपण कॅन्डिडेटचं फुल नेम इथे टाकून घ्यायचं. ठीक आहे. तर मी एक्झाम्पलसाठी बनवतो हे. ठीक आहे. इथे नंबर टाकून घ्यायचा, मोबाईल नंबर. आणि मोबाईल नंबर कन्फर्मेशन करून घ्यायचे. ठीक आहे. आता इथे नंबर वगैरे टाकल्यानंतर समोर जीमेल टाकायचं तुम्हाला. ठीक आहे. इथे जीमेल टाकल्यानंतर डोमिसाईल वगैरे सिलेक्ट करायचं. तर इथे ऑलरेडी महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रच राहू द्यायचं. इथे सबसिडायरी इंटेलिजन्स ब्युरो निवडायचं मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे कोणत्या ब्युरोमध्ये अप्लाय करायचं आहे, मुंबई की नागपूर. ठीक आहे. तर मी मुंबई करतो आहे. तुम्ही नागपूर करायचं असेल तर नागपूर पण करू शकता. आणि दुसऱ्या स्टेटमध्ये निवडायचं म्हणजे दिल्ली वगैरे अप्लाय करायचं असेल तर दिल्ली निवडायचं. ठीक आहे. महाराष्ट्र निवडलं तिथे. आता तुमची कास्ट कोणती आहे ती निवडायची. ठीक आहे. आणि पोस्ट कोणती अप्लाय करायचं ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं. आणि पोस्ट कोड 1 आलं आहे आणि जनरेट OTP करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर इथे कॅप्चा सबमिट करायचं. आणि कॅप्चा सबमिट करताना व्यवस्थित बघून सबमिट करायचं मित्रांनो. ठीक आहे.
आता आहे व्हेरीफाय मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी. दोन्हीवरती मोबाईलवरती पण येईल OTP आणि ईमेलवरती पण येईल OTP आलेलं. ते दोन्ही OTP टाकायचं आपल्याला आणि व्हेरीफाय करायचं. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे मोबाईलचा जो OTP आहे तो येत नाही आहे. ईमेलचं व्हेरीफाय झालं आहे आपलं, व्हॅलिडेट केलं आहे त्याला, पण जो मोबाईलवरती OTP येतो तो आला आहे नाही, तर त्याला रिसेंड करायचं. ठीक आहे. तर आता बघूया रिसेंड केलं आहे, आलं आहे का ते, येते का ते बघूया. ठीक आहे. तर मित्रांनो, OTP मॅसेजमध्ये जाऊन बघायचं आहे. वरती मोबाईलवरती असं नोटिफिकेशन दाखवते, तसं दाखवत नाही आहे. तर मॅसेज जो ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये जाऊन बघायचं आहे. ठीक आहे. आणि याचं पण तसंच करायचं. ठीक आहे. ईमेलचं आपलं OTP सक्सेसफुली झाले. तर आता काय करायचं आहे, हे डिक्लेरेशन आहे ना, आय ॲग्रीवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो हा कॅप्चा आहे तो ॲक्युरेट टाकायचा आहे इथे 34 36 48. ठीक आहे. आणि रिव्हेरीफाय करून घ्यायचं. ठीक आहे. आता रिव्हेरीफाय करताना तुमचं नाव स्पेलिंग, तुमच्या वडिलांचं नाव स्पेलिंग आणि आडनाव व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं. ठीक आहे. व्यवस्थित आहे. तुमचं जीमेल व्यवस्थित आहे का, स्टेट व्यवस्थित आहे का, म्हणजे तोच आहे का महाराष्ट्र की दुसरा स्टेट सिलेक्ट झालं आहे. नंबर सिलेक्ट करायचे बरोबर आहे म्हणून, मुंबईमध्ये मला जिथे अप्लाय करायचं ते. ठीक आहे. आणि ते सबमिट करायचे. ठीक आहे. आता इथे प्रायव्हसी नोट आहे मित्रांनो, इथे स्क्रॉल करून घ्यायचं आणि आय ॲग्री करून घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. दिस इन्फॉर्मेशन वर सबमिटेड कॅन नॉट मॉडिफाईड, म्हणजे एक वेळेस ही सबमिट केलं तर तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. तर अगोदर व्यवस्थित बघून घ्यायचं, नाव, वडिलांचं नाव, तुम्ही जे डिटेल्स सबमिट केले ते बरोबर आहे का. ठीक आहे. आणि ते ओके करून द्यायचं. ठीक आहे. एक वेळेस होतं आहे, प्रोसेस होत आहे, थोडं वेट करूया. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने तुमचं रजिस्ट्रेशन नंबर येईल, ते स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आणि लिहून घ्यायचं. ठीक आहे. याला क्लोज करून घ्यायचं मित्रांनो. आता समोर काय प्रोसेस आहे ते बघूया. आता आपला ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालं आहे, ही माहिती व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं. ठीक आहे. आता गो टू ॲप्लिकेशन आहे ना, इथे क्लिक करायचं. ठीक आहे. तर अशा रीतीने पेज ओपन होईल मित्रांनो. स्क्रॉल करायचं खाली. ठीक आहे. इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, मेल फिमेल काय आहे ते, आणि डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायची. ठीक. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर नॅशनॅलिटी इथे अ सिटिझन ऑफ इंडिया इथे सिलेक्ट करून घ्यायचं. आणि डू यू हॅव डोमिसाईल सर्टिफिकेट फॉर SIB यू आर अप्लाइंग टू, यस नो. तुमच्याकडे डोमिसाईल आहे की नाही, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. आणि रिजनल लँग्वेज इथं तुम्हाला कोणती कोणती लँग्वेज येतं ते सिलेक्ट करायचं मित्रांनो. ठीक आहे. मराठी, कोकणी येत असेल तर कोकणी, अहिराणी, तुम्हाला कोणत्या कोणत्या लँग्वेज येतात त्या इथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे. तर मराठी किंवा कोकणी या लँग्वेज आहे. तर मराठी येत असेल तर मराठी, कोकणी येते असेल तर कोकणी, आणि अहिराणी येत असेल तर अहिराणी. ठीक आहे. हे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचं फर्स्ट नाव, फादर्स फर्स्ट नेम. ठीक आहे. वडिलांचं नाव टाकायचं आहे इथे. आणि इथे तुमच्या आईचं नाव टाकायचं. आणि तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड ते टाकायचं. ठीक आहे. आणि रिलिजन कोणतं आहे, हिंदू, सिख, मुस्लिम, ते सिलेक्ट करायचं. ठीक आहे. खाली स्क्रॉल करून घ्यायचं.
आता इथे टेस्ट सिटी प्रेफरन्स म्हणजे तुमचं एक्झामसाठी तुम्ही कोणत्या सिटीला प्रेफरन्स देणार आहे तेसाठी, म्हणजे तुमचं एक्झाम सेंटरसाठी. ठीक आहे. तर इथे तुमच्यानुसार तुम्ही समजा संभाजीनगर, नागपूर वगैरे म्हणजे जे सिटी तुम्हाला जवळ पडते ते सिटी इथं सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे. आणि प्रेफरन्स 1 2 3 असं आहे, तर सगळं तुम्ही निवडू शकता. तर याच्यामध्ये महाराष्ट्र फर्स्ट स्टेट महाराष्ट्र निवडून घ्यायचं आणि सिटी त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते निवडून घ्यायचं. ठीक आहे. सेकंड प्रेफरन्समध्ये स्टेट आहे मित्रांनो इथे. इथे आपलं महाराष्ट्र आहे का? आहे. तर महाराष्ट्र सेकंड सिटी कोणती निवडायची तुम्हाला ते निवडू शकता. ठीक आहे. तर मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे जे पण तुम्हाला म्हणजे नियर बाय असेल ती सिटी तुम्ही निवडू शकता इथे. आता थर्ड याच्यामध्ये महाराष्ट्र निवडायचं. याच्यामध्ये पण सगळ्या स्टेटमध्ये महाराष्ट्र निवडायचं. आणि थर्ड सिटी प्रेफरन्स याच्यामध्ये लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे. ठीक आहे. तर हे असं चारही ऑप्शन ना असं महाराष्ट्रामध्ये स्टेट महाराष्ट्र निवडायचं आणि वेगवेगळ्या सिटी जे तुमच्या नियर बाय आहे जिथे तुम्ही म्हणजे प्रवास करू शकता त्या सिटी निवडून घ्यायचे मित्रांनो. ठीक आहे. 4-5 प्रेफरन्स आहेत इथे, तर त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. तर इथे अगोदर निवडलेल्या सिटी ज्या म्हणजे सिलेक्ट केलेल्या आहे त्या डबल सिलेक्ट होत नाही आहे. ठीक आहे. इथे जळगाव आहे, मुंबई, नागपूर, तर मी नागपूर ठेवतो. ठीक आहे. पुणे, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर हे झालं मित्रांनो. आता तुम्ही एक सर्व्हिसमॅन जर असाल तर यस करायचं, नसाल तर नो करायचं. आणि समोर अदर डिटेल आहे, आर यू स्पोर्ट्स पर्सन जर तुम्ही असाल तर यस करायचं, नो तर नो करायचं. ठीक आहे. एम्प्लॉई डिटेल्स, आर यू ॲग्रीमेंट सर्वंट डिपार्टमेंटल कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचं सर्वंट असाल तर यस करायचं, नो करायचं आणि इथे सेव्ह नेक्स्ट करायचं. ठीक आहे. आता इथे लॉग इन माझं हे एक्सपायर झाले तर डबल लॉग इन करायचं असं जर आलं असेल तर आपण व्हिडिओ बनवताना खूप टाईम केला ना त्याच्यामुळे. प्लीज इंटर ॲड्रेस लाईन 1 अंडर कॉन्स्पॉन्स, तर इथे ॲड्रेसचं हे करायचं आपल्याला. ठीक आहे. नाही ते झालं आहे ते लॉग इन एक्सपायरचं ते नाही प्रॉब्लेम ते. तर तुमचा ॲड्रेस इथे जे परमनंट ॲड्रेस आहे ते तुम्हाला इथे टाकायचे. तर मित्रांनो तुमचा ॲड्रेस टाकायचा इथे आणि सिटी निवडायची. सॉरी हे कंट्री, त्याच्यानंतर स्टेट जे तुमचं स्टेट असेल समजा महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र निवडून घ्यायचं इथे. आणि इथे सिटी डिस्ट्रिक्ट जे तुमचं सिटी किंवा डिस्ट्रिक्ट जे आहे ते निवडून घ्यायचं इथे. ठीक आहे. आणि समोर जे पिनकोड आहे ते पिनकोड इथे टाकायचं. तुमचं जे हे आहे ॲड्रेस त्याचं पिनकोड इथे टाकायचं आहे. तर मित्रांनो हे करस्पॉन्डन्स ॲड्रेस होतं. ठीक आहे. आणि तुमचं परमनंट ॲड्रेस आणि हे ॲड्रेस जर सेम असेल तर यस करायचं, नो नसेल तर नो करायचं आणि परमनंट ॲड्रेस टाकून द्यायचं खाली. ठीक आहे. आता सेव्ह नेक्स्ट करायचं इथे. आता सेव्ह नेक्स्ट झाल्याच्या नंतर खाली स्क्रॉल करायचं, नेम बोर्ड कौन्सिल. ठीक आहे. आता इथे तुमचे जे मॅट्रिक्युलेशन आहे 10वीची डिटेल्स इथे भरायची आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुमचं जे बोर्ड होतं त्या बोर्डाचं नेम इथे टाकायचं आणि पासिंग कोणत्या वर्षामध्ये तुम्ही पास झाले ते खालच्या याच्यामध्ये टाकायचं. ठीक आहे.
तर मित्रांनो ते नेम ऑफ बोर्ड निवडून घ्यायचं आहे इथे, पासिंग इयर, स्कूल नेम टाकायचं आणि सब्जेक्ट कॉम्बिनेशन जे तुमचे सब्जेक्ट्स होते 10वीमध्ये ते इथे टाकून द्यायचं कोणकोणते होते. ठीक आहे. जे लँग्वेज सब्जेक्ट आहे ना तेच टाकायचे. ठीक आहे. आणि आता इथे क्वालिफाईड टाकायचं. क्वालिफाईड ऑलरेडी यस म्हणून आहे तिथे. ठीक आहे. पास म्हणून सिलेक्ट करायचं. ठीक आहे. क्वालिफाईड आणि इथे पर्सेंटेज सिलेक्ट करायचं, किती तुम्हाला पर्सेंटेज झाले. आता मार्क ऑब्टेनेड आणि मॅक्झिमम मार्क्स. ठीक आहे. तर मित्रांनो मार्क ऑब्टेनेड इथे तुम्हाला एकूण मार्कापैकी किती मार्क पडाले ते टाकायचं आणि एकूण मार्क किती होते 10वीला 500. ठीक आहे. आणि तुम्हाला 500 पैकी किती मार्क पडाले ते इथे टाकायचं जे पण असेल ते. ठीक आहे. आता ते टाकल्याच्या नंतर ते पर्सेंटेजवरती क्लिक करायचं, तिथे ॲटोमॅटिक पर्सेंटेज सिलेक्ट होतं. ठीक आहे. आता हे झाल्याच्या नंतर आता इथे इंटरमिशन 12ची डिटेल्स म्हणजे कंपल्सरी नाही आहे, ते रेड स्टार नाही आहे, कंपल्सरी नाही आहे, पण टाकायचं असेल तर टाकू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर इथे तुमचं जर 12वी झालेलं असेल तर 12वीची डिटेल्स इथे फिलअप करून द्यायची आहे आणि जर आणखी डिटेल्स म्हणजे क्वालिफिकेशन असेल ते पण टाकून द्यायचं झालेलं असेल तर. नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे, समोर बघूच आपण. तर इथे 10वीची जी डिटेल भरली आहे त्याच्यानुसार सेम त्या प्रोसेसनुसार डिटेल भरून घ्यायची आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि ते पर्सेंटेजवरती क्लिक करून घ्यायचं. आणि जर तुमचं डिग्री झालेली असेल म्हणजे कंपल्सरी नाही आहे पण झालेली असेल तर टाकून द्या. ठीक आहे. डिग्री नेम वगैरे स्पेशलायझेशन क्वालिफिकेशन. तर मित्रांनो तुमचं डिग्री झालेली असेल तर अशा रीतीने तुम्ही डिग्रीची क्वालिफिकेशन वगैरे डिटेल सबमिट करायची. आणि नाही झालेलं असेल तर स्क्रॉल करायचं खाली आणि इथे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का इंटेलिजन्स वर्कचं, तर असेल तर येस, नसेल तर नो. आणि म्हणजे दुसरं काही एक्सपिरियन्स असेल तर येस करायचं, नो करायचं. येस असेल तर खाली त्याचे डिटेल सबमिट करायचं आणि सेव्ह नेक्स्ट करायचं. ठीक आहे. आता इथे असं ऑप्शन येईल तर इथे क्लोज करायचं. ठीक आहे. प्लीज सिलेक्ट पर्सेंटेज GP. तर इथे एक ऑप्शन राहिले आहे आपलं याचं, इथे जे ग्रॅज्युएशनचं टाकलं आहे मी तो राहिलं होतं. ठीक आहे. तर मित्रांनो इथं लँग्वेजचं ठिकाणी जो खालचं ऑप्शन आहे डू यू हॅव नॉलेज ऑफ फॉरेन अँड लोकल लँग्वेज, तर इंग्लिश हिंदी इथे येस करायचं आणि इंग्लिश हिंदी लँग्वेज टाकायचं. एवढं राहिलं होतं बाकी आपलं. ठीक आहे. आणि सेव्ह नेक्स्ट करायचे. तर असं पेज ओपन होईल. ठीक आहे. तर आपलं क्वालिफिकेशन डिटेल झालं आहे. आता लास्ट राहिलं आहे ते डॉक्युमेंट अपलोड. ठीक आहे. तर याच्यामध्ये 3 डॉक्युमेंट अपलोड करायचे आपल्याला. एक आपलं पासपोर्ट साईज फोटो. ठीक आहे. आणि सिग्नेचरचा फोटो आणि डोमिसाईल सर्टिफिकेटचं जर तुमच्याकडे असेल तर हा ऑप्शन येईल. ठीक आहे. येस सिलेक्ट केलं असेल तर हे 3 हे करायचं. तर घाबरू नका, ते कसं करायचं मी सांगतो आहे, व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. तर आता साईज काय काय करायचं असायची ते बघून घेऊया अगोदर. तर इथे साईज दिली आहे मित्रांनो 100 ते 200 KB मध्ये पाहिजे. ठीक आहे. साईज इमेज आणि 3.5 cm ते 4.5 cm चालेल. 100 ते 200 KB पासपोर्ट साईज. आणि सिग्नेचरचं बघूया ते 80 ते 150 KB चालेल. ठीक आहे. आणि डोमिसाईल सर्टिफिकेटचं 100 ते 1 MB चालेल. PDF फॉर्मॅटमध्ये पण चालेल आणि हा JPEG फॉर्मॅटमध्ये चालेल. ते कसं करायचं मी सांगतो आहे. आता तुम्ही ना जे डॉक्युमेंट आहे 3 डॉक्युमेंट सिम्पल फोटो काढून घ्यायचे मोबाईलच्या कॅमेऱ्याने. तुम्ही काढलं असेल तर मित्रांनो दुसरं पेज ओपन करायचं आणि त्याच्यावरती रिड्यूस इमेज हे ओपन करायचं. आणि पहिली जी साईट आहे reduceimages.com याला सिलेक्ट करायचं. ठीक आहे. याला सिलेक्ट केल्याच्यानंतर सिलेक्ट इमेजमध्ये जायचं आहे. तुम्ही इथनं डायरेक्ट फोटो पण काढू शकता आणि तुमच्या जर काढलेलं असेल तर तो सिलेक्ट करायचं आहे आणि हे करायचं आहे. ठीक आहे. सिलेक्ट इमेज करायचं, खाली जायचं
आणि इथे रिसाईज इमेज करायचे, ठीक आहे. तर हे 103 KB मध्ये आले. आणि अजून रिड्यूस करायचं असेल या फोटोला तर यालाच सिलेक्ट करायचं आणि डाउनलोड करायचे, ठीक आहे. आता इथे डाउनलोड केलं, हां झालं डाउनलोड, ठीक आहे. तर इथे बॅक करायचं आणि आणखी साईटवरती जायचं. आता एक फोटो झाला आपला. तर आता इथे राहिले काय सिग्नेचर. सिग्नेचर पण सेम रीतीने करायचं. इमेज सिलेक्टमध्ये जायचं, तुम्ही इथनं फोटो काढायचं डायरेक्ट, किंवा गॅलरीमध्ये काढलेलं असेल तर तिथे जाऊन सिलेक्ट करून हे करायचं. तर मी ते गॅलरीमध्ये आहे ऑलरेडी. तर मित्रांनो अशाच रीतीने बाकीचे सगळे जे तुमचे डॉक्युमेंट आहे, डोमोसाईल, सिग्नेचर झालं ते KB नुसार डाउनलोड हे स्कॅन करून घ्यायचं आणि आपल्या अगोदरच्या याच्यामध्ये यायचं, ठीक आहे. अगोदर एक वेळेस साईज सांगून देतो. इथे साईज दिलेली आहे. जे पासपोर्ट साईज फोटो आहे तो 100 ते 200 KB मध्ये पाहिजे, ठीक आहे. आणि सिग्नेचर आहे ना ते 80 ते 150 KB मध्ये पाहिजे. आणि डोमोसाईल 100 KB ते 1 MB मध्ये चालेल, ठीक आहे. आणि मी जशा रीतीने सांगितलं तिथं फाईल रिड्यूस करून घ्यायची, स्कॅन करून घ्यायचं, किंवा तिथे होत नसेल तर दुसऱ्या साईट सर्च करायचं, तिथं ऑनलाईन KB to MB, MB to KB असं सर्च करायचं आणि स्कॅन करून घ्यायचं मित्रांनो. आता इथे ना ते डॉक्युमेंट अपलोड करूया. तर फोटो स्कॅन झाल्याच्या नंतर हे फोटो अपलोड करून द्यायचे मित्रांनो. इथे जे तुम्ही क्रॉप केले ना तेच फोटो इथे अपलोड करायचे, ठीक आहे. हे बघा आपण बरोबर साईजनुसार केले तर फोटो अपलोड झाले, ठीक आहे. इथे क्लोज करून घ्यायचं आणि इथे व्ह्यू अपलोड फोटो, तुम्ही जे फोटो अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे. आता अपलोड सिग्नेचर, जे तुम्ही सिग्नेचर हे केले ना ते इथे अपलोड करायचे, ठीक आहे. तर हे बघा ॲक्युरेट सिग्नेचर अपलोड झालेला आहे. हां हे बघा झाले, सक्सेसफुली अपलोडेड सक्सेसफुली असं हे करेल. तर साईज किती होती सिग्नेचरची, 80 KB ते 100-150 KB मध्ये. आणि अशाच रीतीने डोमोसाईल अपलोड करायचं. अपलोड झाल्याच्या नंतर जी फीस तुम्हाला इथे शो करत असेल OBC कास्टसाठी 650 आहे, ते इथे ऑनलाईन सिलेक्ट करून तुम्ही आय हॅव हे सगळं सिलेक्ट करायचे. खालचे आय ॲग्री म्हणून इथे कॅप्चा कोड टाकायचं आणि सबमिट करून पेमेंट करून द्यायचे मित्रांनो. तर हे तुमचं पेमेंट झाल्याच्या नंतर प्रिंट काढून घ्यायची. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू, धन्यवाद. आणि असलेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.